चोर म्हणून जे असतात त्यांना जमिनीमध्ये पुरले जातात. सती गेली होती हो, महिला एक. हो. आणि मग त्यांनी असा एक काहीतरी योजना करून त्यांना मारलं गेलं. राजाची राणी पलंगार बैसून मागतैसी. किती रे तू काय म्हणाली 15 झाले बाई सगळी आयदाना घेऊन गेला आणि त्यात परी रोईली रोपी चंदनाची रामा. माझी खुद्द माझी बायको मला ओळखू शकली नाही. अरे वा. गोमंतकांची लोककला, त्यांची संस्कृती जतन करण्याचे काम अनेकांनी केले आहे आणि आज आपण अशाच एका गोमंतक पुत्र श्री गोपीनाथ गावस यांच्याकडून गोव्याच्या लोककलेबद्दल माहिती जाणून घेऊया. तर सर, तुमचे आमच्या चॅनेलवर सहर्ष स्वागत. नमस्कार. तर सर, तुम्ही आम्हाला सांगाल का की गोव्यात कोणकोणते लोकोत्सव साजरे केले जातात? आपल्या गोव्यामध्ये जी आपल्या गोव्याला एक संस्कृतीची खाण असं म्हटलं जातं आणि आपल्या गोव्यामध्ये दक्षिण गोवा आणि उत्तर गोव्यामध्ये अनेक उत्सव साजरे होतात. याच्यामध्ये प्रामुख्यानं जो असा उत्सव जो आपला शिगमोत्सव म्हणतो, हा शिगमोत्सव संपूर्ण गोमंतकामध्ये मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो आणि त्याचबरोबर आपल्या गोमंतकामध्ये धालोत्सव साजरा केला जातो. आपल्या गोमंतकामध्ये शिगमोत्सवामध्ये मग वेगळे प्रकार असतात. आपल्या गोमंतकामध्ये शिगमोत्सव म्हणत असताना सत्तरी तालुक्यातील करंजोळ गावामध्ये चोरोत्सव होतो. त्याचबरोबर ठाणे सत्तरीमध्ये घोडेमोडणी होते. अच्छा. आपल्या तालुक्यामध्ये सत्तरीमध्ये धालोत्सव होतो. अशा प्रकारचे वेगळे उत्सव होतात. दक्षिण गोव्यामध्ये शिशिरांनी होते. दक्षिण गोव्यामध्ये आपला डिचोली तालुक्यामध्ये गडे होतात. असे अनेक उत्सव आपल्यात संपूर्ण गोमंतकामध्ये साजरे केले जातात आणि या उत्सवाला संपूर्ण गोमंतकातील जात पात धर्म हे करतात. सगळे आनंदानं एकोप्यानं हे उत्सव साजरे करतात. बरोबर. म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये आणि गावामध्ये हे उत्सव वेगवेगळ्या हो, प्रकारे साजरे करतात. निश्चितच. हो. उत्सव तर सारखेच, हो. पण पद्धत साजरी करण्याची पद्धत मात्र वेगळी हो, थोडी वेगळी असते. असे हो म्हणू शकतो. हो हो. बरं. मग सर, तुम्ही आम्हाला सांगाल का की शिगमोत्सव म्हणजे नेमका काय आणि तो कसा साजरा केला जातो? आपल्या गोमंतकामध्ये शिगमोत्सव दक्षिण गोव्यामध्ये अगोदर शिगमोत्सव सुरू होतो आणि आपल्या उत्तर गोव्यामध्ये पुनवेतनं शिगमोत्सव सुरू होतो. आता वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वेगळी परंपरा आहे. गावामध्ये काही गावांमध्ये होळी या होळी पूजनोत्सव 2 होळी घातल्या जातात. काही गावामध्ये 1 होळी घातली जाते. आपल्या सत्तरी तालुक्यामध्ये शिगमोत्सवामध्ये जती म्हटल्या जातात. सत्तरी तालुक्यामधील आपला जो केरी गाव आहे, या केरी गावामध्ये सती उत्सव होतो आणि इथं सतीची परंपरा होती आणि तेव्हापासून या उत्सवासाठी ज्याला आपण शोक आरद म्हणतो, इथं आपण सकारद म्हणतो किंवा स्वकारद म्हणतो, हे गायन केलं जातं. त्याचबरोबर आपल्या गोमंतकामध्ये धनगर समाजाचा वेगळा उत्सव होतो, शिगमोत्सव. त्याच्यामध्ये मग जती म्हटल्या जातात, त्यांचा वेगळा उत्सव होतो. असे वेगळे उत्सव वेगळ्या तालुक्यामध्ये साजरे केले जातात. आता सत्तरीमध्ये जर धालोत्सव म्हटला तर तो 5 दिवस होतो, काही गावामध्ये 7 दिवस होतो आणि इतर गोमंतकातल्या इतर तालुक्यामध्ये जो धालोत्सव आहे तो 5 दिवस किंवा 7 दिवस होतो. अच्छा. आणि सर, आता जसं तुम्ही म्हटलं की धालोत्सव, तर मग धालोत्सव करण्यामागचे काय कारण आहे? आपल्या म्हणजे जाणकारांच्या म्हणजे वृद्ध ज्या महिला झालोत्सवामध्ये, कारण हा उत्सवच महिलांचा आहे आणि त्यामुळं मग 5 रात्रभर गायन होतं आणि या मागचं कारण म्हणजे ज्या वृद्ध म्हणजे 70-80 वर्षांच्या महिला आज ज्या हयात आहेत त्या सांगतात की पूर्वी म्हणे महिलांवर असं संकट आलं आणि संकट आल्यानंतर मग ती काय करणार आणि त्यांच्या म्हणजे आम्ही ज्याला देव म्हणतो, पतिदेव म्हणतो किंवा आपल्या पतीला परमेश्वर मानलं जातं, बरोबर. अशा त्यांच्या पती परमेश्वरावर ज्यावेळी संकट येतं त्यावेळी त्या धाव करतात, ईश्वराचा धाव करतात आणि त्यावेळी त्या म्हणतात की हा धावो जो आहे म्हणजे त्याचा मग धालो झालो असावं असं म्हणतात. कारण रात्रभर जागणं आणि मग ईश्वराचा धावो करणं आणि तिथून मग धावो आणि धालो धोलप जे आहे म्हणजे ह्या महिला सगळ्या 2 रांगांमध्ये उभ्या राहतात आणि मग ते रात्रभर अशा म्हणजे पुढे पाठे अशा धोलणं जे म्हणतो आपण, धोलप जे म्हणतो, असं हे धोलणं जे आहे त्याच्यावर मग धालो झालो असावं अशा प्रकारचा एक विचार आमच्या महिला, ज्या वृद्ध महिला सांगतात. म्हणजे ईश्वराचा धावोच आहे तो आणि या सगळ्या 5ही रात्रीमध्ये रात्रभर जे गायन होतं हे सगळं निसर्गाचंच गायन होतं. त्याच्यामध्ये झाडं येतात, फुलं येतात आणि गावामध्ये असलेल्या सगळ्या देवदेवतांची नावं येतात. म्हणजे त्या सगळ्या देवांच्या नावांचाच तो उत्सव असं म्हणजे तो त्याचा धावच असावा. त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या म्हणजे मला वाटतं असंख्य अशी नावं देवस्थानाची, देवांची, मग आपला माणसांच्या घरातील बायका, मुलींची नावं, मग मुलांची नावं, मग लग्नामध्ये घेतल्या जाणाऱ्या नावं, अशा प्रकारच्या म्हणजे हा धावच आहे एक प्रकारे. बरोबर. तर सर, चोरोत्सव कसा साजरा केला जातो? आपल्या सत्तरी तालुक्यामध्ये 2 जे गाव आहेत, एक झरमे गाव आणि दुसरा गाव करंजोळ गाव. या 2 गावांमध्ये ना हा चोरोत्सव होतो
आणि करंजोळमध्ये 7व्या दिवशी होतो. त्याच्यामध्ये जे चोर म्हणून जे असतात त्यांना जमिनीमध्ये पुरले जातात. म्हणजे 4 चोरांना इथपर्यंत पुरले जातात, म्हणजे आपल्या गळ्यापर्यंत पुरले जातात, आणि 4 चोरांना डोक्याखालून पायापर्यंत पुरले जातात. अरे आणि बापरे. मग साधारणपणे ते 1 तास असा ठेवले जातात त्यांना. हम्म. आणि तिथं मग हजारो लोक येतात बघण्यासाठी. संपूर्ण गोमंतक, महाराष्ट्र, कर्नाटकापासून लोक येतात. आणि ही एक परंपरा आहे की चोरोत्सव अशा प्रकारे की त्यांना चोरांना पुरलं जातं. आणि जसं करंजोळमध्ये पुरलं जातं त्याच प्रकारे आपल्या झरमे गावात पुरलं जातं. चोरांना पुरले जातात. आणि त्याच्यामध्ये त्या चोरांच्या हातामध्ये मग तलवारी असतात पुरलेल्या, म्हणजे ज्याला डोक्यापर्यंत पुरले त्यांच्यामध्ये हातात तलवारी असतात. आणि बाकीच्या चोरांना पायापर्यंत पुरलं जातं. अशा प्रकारची जमिनीत पुरून ठेवण्याची एक परंपरा इथं चोरोत्सवाची आहे. आणि याच्यामध्ये म्हणजे वृद्ध मंडळी सांगतात की याला एक पोर्तुगीजच्या येण्या अगोदर पूर्वीचा एक इतिहास आहे. तिथं काही लोकांना पूर्वी मारलेले होते, अशा प्रकारे ते सांगतात. म्हणजे स्पष्टपणे सांगणं कठीण आहे, पण तो हा जो चोरोत्सव आहे हा प्रसिद्ध चोरोत्सव आपल्या गोव्यामध्ये मानला जातो. म्हणजे उत्सवातून एक आपली पूर्वीचा इतिहास हो, आपण. हो. निश्चितच चोरोत्सवाला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. अच्छा. हो, हो. अरे वा. म्हणजे अत्यंत आगळा वेगळा असा हा हो, उत्सव आहे. निश्चितच, निश्चितच. पण खूपच एक उद्देश देणारा, एक लोकांसमोर विषय मांडणारा असा. हो. आणि हा मग चोरोत्सव झाल्यानंतर मग रात्री रणमाले होते. आणि रणमाले यालाही पूर्वीचे म्हणजे आमची वृद्ध मंडळी सांगतात की पूर्वी आपल्या संपूर्ण सत्तरी तालुक्यामध्ये म्हणा किंवा गोमंतकामध्ये मेशे नावाची जमात होती. आणि मेशे नावाची जमात गावातील महिलांना, लोकांना भरपूर त्रास द्यायची. अच्छा. असे सांगतात की काही मग मंडळींनी मग काय असे म्हणजे अन्याय करायचे, अत्याचार करायचे. त्यामुळे मग लोकांनी अशी एक आखणी केली, अशी एक योजना केली की या मेशे जे होते त्या लोकांना मारून टाकायचं. आणि मग त्यांनी असा एक काहीतरी योजना करून त्यांना मारलं गेलं. त्यावेळी त्यांचं रण मारलं अशा प्रकारे. आणि मग ते रणमालले जे आहे तिथून मग ते ही परंपरा रणमालाची सुरू झाली असं म्हणतात. आणि मग रात्रभरी रणमालं होतं. पाठीमागे ते सगळी अशी मंडळी उभी राहतात, ज्याला आपण पडदा म्हणतो. ती उभी राहतात सगळी मंडळी पडद्याच्या स्वरूपात. आणि मग ती महाभारत, रामायणाची गीतं म्हणतात. म्हणजे ती वेगवेगळी. आणि मग एक एक असं जे पात्र येतं, आणि एक एक पात्र समाजातील वेगळ्या वेगळ्या भावना व्यक्त करणारं असतं. मग आपला न्हावी येतो, किंवा शेतकरी येतो, किंवा मग गुराखी येतो. आणि मग ते आपापले अनुभव सांगतात. त्याच्यातनं मग समाजामध्ये काही वाईट प्रथा ज्या त्याच्यावर मग असे ताशेरे ओढून त्यांना मग जागृत करण्याचं काम हे रणमाला करतं. हो. खूपच अशा छान सर. प्रकारे त्याच्यामध्ये जती अशा म्हटल्या जातात. राम लक्ष्मण तिथा तिघा जाणा, राम लक्ष्मण सीता तिघा जाणा, तिघा चल्ली रे निरंजन वना, तिघा चल्ली रे निरंजन वना, निरंजनी वचन गुंफारे बांधिलो, निरंजनी वचन गुंफारे बांधिलो. अशा प्रकारची वेगळी गीतं जी आहेत ही मग म्हटली जातात. आणि त्या गीताच्या तालावर मग पुढे येणारं पात्र जे आहे ते नाचू लागतं. असं एक रणमाल्याचा एक म्हणजे रणमाले जो साधा लोकनाट्य प्रकार जो आहे हा मग सादर केला जातो. खूपच छान सर. आणि मी एक ऐकलं होतं की घोडेमोडणी पण हो. हा एक आहे. आपल्या सत्तरीमध्ये शिगमोत्सवामध्ये ठाणे गावामध्ये घोडेमोडणी होते. ती 3 वर्षांनी होते. बरं. आणि त्या जवळपासच्या सगळ्या गावातील घोडे येतात. आणि तिथं मग तो साधारण 5 वाजेपर्यंत ते संध्याकाळी येतात. मग रात्रभर म्हणजे साधारणपणे 10-11 पर्यंत मग घोडेमोडणी होते. एक मोठं मैदानच आहे, ज्याच्यावर मग सगळे घोडे बरोबर धावतात. आणि त्याच्यामध्ये मग हो हो हैया, हो हो हैया करून मग लोक त्याला साथ देतात. तसंच डिचोली तालुक्यामध्ये घोडेमोडणी आहे, फोंडे तालुक्यामध्ये घोडेमोडणी आहे, एकंदरीत पेडणे तालुक्यामध्ये आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या गोमंतकातल्या अधिकांश गावामध्ये शिगमोत्सवामध्ये घोडेमोडणी होते. अरे वा. हो. खूपच छान. आणि घोडे नेसले जातात. हां. त्यांना वेगळा प्रकार म्हणजे त्याचं वेश आहे, ती वेश असा वेगळा असतो. पुढे मग ते लाकडाचं, त्याला आपण त्याला मोहाळं म्हणतो, ते घोड्याचं असतं. आणि त्याला सगळं असा रंगवलेलं असतं. बरोबर. आणि सर, आपली काही गोव्याची लोकगीते आहेत का? हो. तर ती कोणत्या उत्सवात म्हटली जातात? आता धालोत्सवामध्ये धालोची गीतं म्हटली जातात. मग शिगमोत्सवामध्ये जती म्हटल्या जातात, सकाराती म्हटल्या जातात. या सकारातीमध्ये अक्षरशः सत्तरीमध्ये तर सकारातील घरोन घर लोक गातात. मी म्हणजे गाऊनच दाखवेन. हो. आणि मारिलो खंजीर, मारिलो खंजीर, आणि काढियाला तॅप, काढियाला तॅप, आणि सवताळायली माती, सवताळायली माती, आणि गोबराचा धाकना, गोबराचा धाकना, आणि कुलवाचा धाकना, कुलवा धाकना, आणि दुधाचा शिपना,
दुधाचा शिपना, आणि त्यात परी रोईली रोपी चंदनाची रामा, त्यात परी रोईली रोपी चंदनाची. हे चंदनाची ही सकारात आहे किंवा चंदनाची ही जत आहे. ही चंदनाची जत चंदन असं रुजवण्यापासून ते शेवटी मारून मग त्याची पालखी घडवण्यापर्यंत हे गीत म्हटलं जातं. अशाच प्रकारे धालोची गीतं आहेत. धालोच्या गीतामध्ये धालो बाये धालो गे तो माल निपुणे झाला गे, माल निपुणे झाला गे, झालो झाल्यार बरो झालो, सखिया साद घाला गे, सखिया साद घाला गे, सखिया साद घाला गे, तुळशी जागो बेणा गे, तुळशी जागो बेणा गे, तुळशी रेऊ काढा गे. असं करत करत तुळस बांधली जाते, तुळशीची मग पूजा केली जाते, मग तिचं नारळ फुडले, हे सगळं गीत याच्यामध्ये गीतामध्ये येतं. अशी अनेक गीतं जी आहेत जी फुलांवर आहेत, मग देवांवर आहे, देवांची नावं घेऊन घेऊन मग गायली जाते. म्हणजे मग कसं अशा प्रकारे की सातीर माया म्हणर येता साद घाला गे, सखिया साद घाला गे, शांतादुर्ग्या माया म्हणर येता सखिया साद घाला गे, सखिया साद घाला. म्हणजे सगळ्या देवच देवताच सगळ्या आता मांडावर खेळायला येणारे आहेत. त्यामुळे सगळ्यांनी यावं, सगळ्या महिला भगिनींनी यावं, अशा प्रकारचा उलू दिला जातो किंवा अशा प्रकारचा ओ दिला जातो आणि त्या महिलांना बोलावलं जातं आणि रात्रभर असे 5 दिवस सगळे चालतात. आपल्या धनगरी समाजामध्ये दसरोत्सवामध्ये किंवा शिगमोत्सवात जती म्हटल्या जातात. रजच्ची राणी पलंगार बैसून मागतैसी, केनाळ फुल हो मागतैसी, केनाळ फुल, साखळी शहर हिनलो बाजार मिळत ना, केनाळ फुल हो मिळत ना, केनाळ फुल. रजच्ची राणी पलंगार बैसून मागतैसी, केनाळ फुल हो मागतैसी, केनाळ फुल, वाळपय शहर हिनलो बाजार मिळत ना, केनाळ फुल हो मिळत ना, केनाळ फुल. आपल्या संस्कृतीमध्ये एक परंपरा होती की मग विवाहाच्या वेळेला मग मागणी घालण्यासाठी मग तुला हे समजतं, तुला ते समजतं, किंवा मग आपण ऐकतो की तू अमुक एक आणायला पाहिजे फूल जाऊन, ते केनाळ फूल आणलं तर मग आम्ही मुलगी तुला देऊ, नाहीतर नाही. अशा प्रकारच्या गीतावर मग हे गीत त्याच्यावर आहे. अशी अनेक गीतं आपल्या शिगमोत्सवामध्ये किंवा धालोत्सवामध्ये गायली जातात. आणि जातीवर दळण दळताना सुद्धा हो, जात्यावरची मला चाल येत नाही, पण जात्यावर दळताना परत गीतं म्हणतात. परत लग्नाच्या याच्यामध्ये हळदी समारंभासाठी आपण जो दिवा लावतो त्यावेळी गीतं म्हणण्याची परंपरा आहे. ह्या सगळ्या उत्सवांमध्ये लोकगीत परंपरा जी ती आहे. हो, खूपच छान, खूपच छान सर. सर आता जसं तुम्ही सांगितलं की सती ही केरी गावात एक अशी घटना घडली होती की सती गेली होती महिला, तर त्या मागचं म्हणजे कारण काय, किंवा ते केल्यानंतर म्हणजे एखादा उत्सव साजरा करतात का? आपली म्हणजे शेकडो वर्षांची परंपरा आहे. याच्यामध्ये सती गेलेली आहे. आपल्याला इथं आमची वृद्ध मंडळी सांगतात की इथं सती गेलेली आहे, आणि तेव्हापासून मग हा सती उत्सव सुरू झाला. शिगमोत्सवामध्ये हा सती उत्सव होतो आणि मग इथं आपल्या गावामध्ये मग तिची पूजा केली जाते, ज्याला आपण करवली असते, सती असते, आणि तिची मग शिगमोत्सवामध्ये पूजा होते आणि सगळे मग घरोनघर फिरतात. आता घरोनघर फिरत नाहीत, पण जी मंदिरं जी गावामध्ये गावामध्ये गावातल्या मंदिरामध्ये सगळी जी सती जी आहे ती मग फिरते, तिची मग घरोनघर महिला पूजा करतात. इथं त्या आपल्या केरी गावामध्ये काळासतीचं देऊळ आहे. हो, तिथं मग दर मंगळवारी महिला दिवे लावतात. आणि इथं असं मानलं जातं की जर काही असं संकट आलं किंवा अशी एखादी घटना घडली तर आपण त्या जी काळासती आहे तिला सांगणं घालतो की माझं हे काम होऊ दे, तुला मी दिवे लावतो म्हणून. आणि दर मंगळवारी आपल्या आजोबाच्या देवस्थानाच्या जवळ काळासतीचं देऊळ आहे, तिथं महिला दिवे लावतात. बरोबर. हो, खूपच छान, खूपच छान. सर, तुमच्या शब्दात लोककला आणि गोव्याची ही लोकसंस्कृती आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं म्हणजे आपण ज्यावेळी लोककला म्हणतो, जी लोकांकडून लोकांसाठी दिलेली जी कला आहे, ती एका परंपरेकडून दुसऱ्या परंपरेत जाणारी ही लोककला. आणि सतत ही लोककला प्रवाहित असते आणि ही प्रवाहित जात असते. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की आता हे आम्ही जपून ठेवलं पाहिजे, नाही तर आता सगळं म्हणजे पारंपरिक लोककला वेगळी होते. पण ह्या सगळ्या प्रवाहामध्ये नाविन्य जे काय आहे ते याच्यामध्ये घेऊन मग ह्या लोकपरंपरेचं सांगड घालून पुढं गेलं पाहिजे. आणि आज ही लोकांनीच सांभाळून ठेवलेली आहे
आणि मी तर म्हणेन की आपले वृद्ध मंडळी जी आहे यांनी ह्या सगळ्या लोककला सांभाळून जतन करून ठेवलेल्या आहेत आणि म्हणून लोकांच्या कला लोकांनी लोकांसाठी लोकांकडून घेतलेल्या ज्या आणि हा त्यांचा स्व अनुभव आहे. धालोमध्ये तर सगळं प्रतिबिंबच आहे महिलांच्या जीवनाचं, महिलांचं जीवन एकंदरीत आपल्या सोकारातीमध्ये त्याच प्रकारच्या अशा सोकाराती हे इकडचं सामाजिक जीवन जे आहे हे या सगळ्या उत्सवामध्ये आपल्याला दिसून येतं. बरोबर. सर, मान कार्यक्रम करत असताना तुम्हाला काही आलेले अनुभव तुम्ही आमच्यासोबत शेअर कराल का? हो, निश्चितच. गोव्यातला प्रसिद्ध जो TV चॅनल आहे हम्म. प्रुडंट मीडिया, या प्रुडंट मीडियावर मी साधारणपणे 2009 ते 2012पर्यंत असे मांड हा कार्यक्रम करायचो, जो सांस्कृतिक मालिका होती. याच्यामध्ये मी दर शुक्रवारी हा कार्यक्रम ऑनलाईन लाईव्ह व्हायचा आणि तो अर्ध्या तासाचा असायचा. याच्यामध्ये मी गोमंतकीय संस्कृती जी आहे याच्यामध्ये मी वेशभूषा करायचो त्या याची आणि मग तो मी सादर करायचो. हे सगळं करत असताना वेगवेगळे अनुभव आलेले आहे. पण मला एक दोन अनुभव सांगण्याचा मी याची संधी घेईन. आपल्या गोमंतकामध्ये पूर्वी ना भांड्यांना कलय काढणारे कलयकर यायचे आणि ते बरोबर. कलय काढणारे यायचे. एक दिवस मी हा अँकर करत होतो आणि करत असताना मी कलयकराचा पूर्ण वेशभूषा केली आणि मी सगळं मग भांडी घेऊन मी गेलेलो आणि गेल्यानंतर गावामध्ये गेलो आणि मग कलय गाटाय कलय असं म्हटल्यानंतर माझ्या पाठीमागे कुत्री लागली आणि मग गावातील जी बाई होती ती आली आणि म्हणाली की काय तू कलय काढतो कलय का, म्हणजे परवा 15 दिवस झाले आपली भांडी घेऊन गेलेलास आणि अजून दिली नाही आणि पुन्हा तू का कशाला आलास का. म्हणजे अशा प्रकारे की त्यांनी मला ओळखलं सुद्धा नाही की इतक्या मी भूमिकेमध्ये तिला वाटलं त्या बाईला की मीच तो तुम्हीच कलयकार घेऊन गेला आणि होता. मीच घेऊन गेलो. पण माझ्या त्या बाईशी काही संबंध नव्हता, पण ते कलयकर जो होती माझी भूमिका होती ती त्या कलयकरासारखीच होती आणि मग मला वाटलं की माझी कलयकराची भूमिका सार्थ झाली. सर, त्या बाईनं कोकणीमध्ये जे तुम्हाला म्हटलं ते हो. 4 शब्द प्लीज ती सांगा. म्हणायला लागली की किती रे तू काय म्हणाली 15 दिवस झाले बाई सगळी आयदाना घेऊन गेला आणि तू आता परत येला मागपाक आयदाना बी काय ना तू आता परत ती पहिली घ्यायला ती आता हाडून दे बरं परत आणि तू आता कलय म्हणता काय म्हणून खंय ती आयदाना काय म्हणून. त्यावेळी चक्क अक्षरशः तिनं मला एकदम हेच केलं. मग मी तिला सांगितलं म्हणजे मला वाटत त्यावेळी की मी त्या कलयकराची भूमिका पूर्णपणे साकार केलेली आहे. खरंय. हे सगळं करत असताना एका वेळी मी 100वा माझा जो एपिसोड होता 100 एपिसोड होता त्यावेळी मी स्त्री भूमिका केलेली आणि स्त्री म्हणजे पूर्णत्व आणि बरोबर. स्त्री म्हणजे सृजनाचा भाग, स्त्री म्हणजे सगळं निर्माण करणारी अशा प्रकारची भावना. म्हणून मी काय म्हटलं की 100वा एपिसोड म्हणजे पूर्ण माझी मालिका पूर्ण झाली असं स्त्रीच करू शकते. म्हणून मी स्त्री भूमिका केली आणि मी ओहळावर गेलो पाणी आणायला आणि भरलेली जो घडा होता तो मी माझ्या काकेवर घेतला आणि मी चालत होतो. तर अक्षरशः त्या बाईनी म्हटलं की कोणतरी नवीन बाई आली आहे आणि ती आता घेऊन चालली आहे. आणि प्रत्यक्षात मी ज्यावेळी घरी आलो त्यावेळी सिरियल सुरू होती, ही मालिका सुरू होती. खुद्द माझी बायको मला ओळखू शकली नाही. अरे बापरे. तर म्हणजे हे सगळं म्हणजे अशा प्रकारचं म्हणजे याच्यामध्ये त्याचबरोबर आणखी एक किस्सा आहे तो मी म्हापशा बाजारामध्ये ज्या खेळणी घेऊन बसतात मुलांची खेळणी ती घेऊन बसलेली आणि मी अँकर करत होतो. त्यावेळी कोल्हापूरमध्ये मला आठवतं मी ज्यावेळी सेकंड इयरला कोल्हापूरमध्ये परीक्षा दिलेली आहे शिवाजी विद्यापीठामध्ये. हे मी सगळं बघितलेलं की कोणत्याही वस्तू घ्या 10 रुपये 10 रुपये 10 रुपये असं ते म्हणायचे. म्हणून मी तो अँकर घेतला आणि एका माणसाचं मी सगळ्या खेळण्यांची जे सामान सगळं होतं मी बसलो आणि म्हटलं की कोणत्याही वस्तू घ्या 10 रुपये 10 रुपये 10 रुपये आणि एक चक्क बाई आली आणि बाईनं साधारण 250 रुपयाची जी खेळणी होती ती गाडी मागितली आणि मागितल्यानंतर माझी अक्षर चंपी झाली. मी काय करावं कळलं नाही. मग मी तिला सांगितलं की मालक आता नाही आहे, तो चहासाठी गेला आहे, तो येणार आहे, मग मी देतो म्हणून सांगितलं आणि मी अक्षरशः तिथून पळ काढला. मग ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याचबरोबर मी म्हापशामध्येच एक अँकर घेण्यासाठी गेलो की तो आमच्या कोकमच्या बिया ज्या असतात त्या बिया भरलेली 40 किलोची पिशवी होती. ती मी सगळी खांद्यावर घेऊन अँकरिंग करत होतो आणि तो अँकरिंग केल्यानंतर त्या माझ्या कॅमेरामननं सांगितलं की झाला अँकरिंग. मग त्यावेळी तो म्हणाला की तुझा तो हमाल बरा आहे म्हणाला. त्या मालकाने सांगितलं. मग त्या माझ्या यांनी सांगितलं कॅमेरामननी तो हमाल नाही आहे, तो सब एडिटर आहे आणि तो अँकर आहे म्हणून. तोपर्यंत त्या मालकाला मी कोण आहे ते कळलं नाही. म्हणजे मी प्रत्येक ज्या माझ्या भूमिका होत्या त्या पूर्णपणे याला म्हणजे न्याय देणाऱ्या होत्या. फक्त आणखी एक किस्सा सांगतो मी थांबवतो. माझ्या गावामध्ये धनगर समाज आहे आणि पूर्वीपासून मला धनगर समाजाची आस्था आहे. त्यांच्या वेशभूषा मी करतो, त्यांची टोपी जी आहे ती पगडी मी घालतो आणि त्यांच्या ती बोकडांचा व्यवसाय करतात जी त्या घेऊन फिरतात. मी त्या बोकडांमध्ये जाऊन धनगराची वेशभूषा केलेली आणि चक्क जी बोकडांचा गुराखी जी होता जो मालक जो होता त्या मालकानं मला ओळखलं नाही आणि मी पूर्ण 2 अँकर घेऊन येईपर्यंत माझ्या खांद्यावरती घोडी होती, सगळं कांबळ वगैरे होती आणि मग ती म्हणाला की ज्यावेळी हा एपिसोड गेला TV वर त्यावेळी ती प्रत्यक्ष माझ्यासमोर होती बसली बघायला.
त्यावेळी तिनं मला वाटलं की अरे तू तर आमचा धनगरासारखाच वाटतो की म्हणून काय कळतच नाही असं. कळलंच नाही इतकं त्यांना. समरस होऊन मी ते काम केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं प्रुडंट मीडिया जो TV चॅनल आहे, ते TV चॅनलनं मला भरपूर प्रसिद्धी दिली आणि संपूर्ण गोव्यामध्ये गोपीनाथ गोपीचा मान म्हणून प्रसिद्ध झाला. हो, खूपच छान सर. म्हणजे तुम्ही तुमची भूमिका अत्यंत चोखपणे पार पाडला हो, असं हो. म्हणायला हो, हरकत नाही. निश्चितच. खूप छान. त्याचं सगळं श्रेय प्रुडंट मीडियाला जातं. आणि तुम्हाला पण. आता जसं म्हणतात की लोककला ही लुप्त पावत चालली आहे. तर गोव्याच्या बाबतीत असं आहे का की गोव्याची लोककला लुप्त पावत चालली आहे? मी तर असं म्हणेन की आपल्या गोमंतकातील गोवा राज्याच्या सरकारनं हं. अशा काही योजना केलेल्या आहेत की हं. आत्ता आपल्या गोमंतकातल्या लोकसंस्कृतीला घाबरण्याचं कारणच नाही आहे. अरे वा. कारण आपला गोमंतकाची कला आणि संस्कृती खातं आहे. त्याच्यामध्ये मंत्री गोविंद गावडे आहेत. यांनी च्या पुढाकारानं आणि पूर्वी आता आपण शिगमोत्सव होतो. हा शिगमोत्सव गावागावामध्ये राहिला नाही. आता आपण संपूर्ण शिगमोत्सव गोव्यामध्ये सरकारी दरबारी करतो आणि सरकार त्याला प्रोत्साहन देतं. बरोबर. आणि त्याचबरोबर गोमंतकातल्या आता कालच आपल्या राजीव कला मंदिरमध्ये फुगडी स्पर्धा झाली. अरे वा. संपूर्ण गोव्यातल्या महिला इथं फुगडी सादर करतात. इथं फुगडीला चालना दिलेली आहे. धालोत्सव होतो इथं. रणमाले महोत्सव होतो. आणि रणमाले महोत्सवाला चालना गोवा सरकारनं दिलेली आहे. म्हणजे गोमंतकाच्या गोवा सरकारनं लोककला जतनासाठी अनेक योजना तयार केलेल्या आहेत आणि या योजनेमार्फत आपली लोककला आता पुनर्जीवित व्हायला लागलेली आहे आणि त्याचं आयुष्य आणखी वाढत चाललेलं आहे आणि अनेक लोककलाकार या योजनेमुळे पुढे येत आहेत. निश्चितच मी म्हणेन की गोव्याच्या लोककलेला चांगलं भविष्य आहे. खूपच छान. आणि असंच असावं हो, ही आमची पण इच्छा आहे. निश्चितच. हो सर. तर सर एक लोककलाकार म्हणून तुम्ही युवा पिढीला काय संदेश देऊ इच्छिता? मी असं म्हणेन की मी लोककलाकार जो आहे म्हणजे मला लोककलेच्या जतनासाठी काम करतो. मी संशोधनासाठी काम करतो आणि आपण बऱ्याच वेळा म्हणतो की आमची नवी जी पिढी आहे ती लोककलेमध्ये येत नाही किंवा लोककलांचं संवर्धनासाठी जतनासाठी पुढे येत नाही. हो ना. खरं तर मी असं म्हणेन की आजच्या युवा पिढीनं आपले लोकउत्सव, ह्या लोककला, लोकवेद, लोकसाहित्य हे सर जतनासाठी आपण स्वतः जर आपल्या गावामध्ये आपला गाव सोडता कामा नये. गावामध्ये होणारे उत्सव आपण उत्सवामध्ये सहभागी होणं महत्त्वाचं आहे. कारण आपली जी वृद्ध मंडळी आहे ती आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की ते आपल्याला काही देणार नाहीत किंवा सांगणार नाहीत. पण माझा अनुभव आहे की गावामध्ये जी वृद्ध मंडळी जी लोककलाकार आहेत त्यांच्याकडे गेल्यानंतर ते असं भरभरून देतात. हा माझा अनुभव आहे आणि अशा प्रकारच्या त्यांच्या प्रतिक्रिया असते. कोणतरी माणूस आल्यानंतर भरभरून देणं जे आहे म्हणजे आपल्याकडे असलेलं ओतून देणं सगळं म्हणजे सगळंच देणं अशा प्रकारची लोक आहे. म्हणजे आमच्या या आजच्या युवा पिढीनं आपल्या लोकउत्सव साजरे होताना किंवा होणाऱ्या उत्सवामध्ये सहभागी होणं महत्त्वाचं आहे. बरोबर. जाणं महत्त्वाचं आहे. अभ्यास करणं महत्त्वाचं आहे आणि हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आम्हाला प्रश्न पडले पाहिजेत. हो ना. आपल्याला प्रश्न पडत नाही म्हणून मग आमचा बराच म्हणजे आपण काय म्हणतो त्यांनी सांगितलं म्हणून मी केलं नाही आहे. आपल्याला प्रश्न पडले पाहिजे आणि या उत्सवांसाठी किंवा लोकसंवर्धनासाठी युवा पिढीला जर प्रश्न पडले तर अनेक जे उपक्रम आहेत किंवा अनेक गोष्टी आम्हाला उमलतील किंवा समजतील आणि आपला लोकउत्सव किंवा लोकसाहित्य किंवा आपण वेद म्हणतो ह्या जतनासाठी पुढाकार घेऊन खूप काही होऊ शकेल. यासाठी निश्चितच. तरुणांनी पुढं यावं आणि याच्यामध्ये सहभागी यावं असं मी सांगेन. हो सर, खरं आहे. सर तुमच्या या सुंदर शब्दातून गोव्याच्या या सुसंस्कृत आणि पुरातन संस्कृतीचे आम्हाला दर्शन घडवून दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद सर.